शेतकऱ्याच्या शेतीमधील पिकाच्या नुकसान भरपाईबद्दल कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये प्रशासनाला सूचना दिल्या आहे आणि जे नुकसान शेतकऱ्याचं झालं, केंद्र सरकार राज्य सरकारचे जे NDRF ADRचे जे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी आहे आणि पंचनामे सुरू झाले आहेत. नाही आता प्रत्येक समाजाची मागणी त्या त्या समाजाला न्याय मिळण्याकरता येत असतं, पण शेवटी आरक्षणाचे नियम आहे, कायदे आहे. कुठल्याही आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची एंट्री करायची असेल तर शेवटी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं केंद्र सरकारकडे पाठवावं लागतं. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही मागणी आली आहे त्यांच्याशी चर्चा करू, जे काही निवेदन करते यांच्याशी चर्चा करू. उद्धव ठाकरेंचा तोल घसरलेला आहे. त्यांना हे माहिती झालं आहे की आता काँग्रेसही त्यांना सोडून गेली आहे. महाविकास आघाडीचे अनेक लोक उद्धव ठाकरेजीकडनं नाराज होऊन त्यांनी आपलं तोंड फिरवलं आहे. आता उद्धव ठाकरेजवळ जी काही मताचं राजकारण करण्याची एक त्यांनी जे खेळी केली होती ती खेळी आता फसली आहे. त्यामुळं ते निराश झाले आहे. निराश झाल्यामुळं आता अशा पद्धतीचे वक्तव्य करून त्यांची जी काही महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून जे एक इमेज आहे ती अशा शब्दप्रयोग करून ते डॅमेज करत आहेत, स्वतःची उंची कमी करत आहेत.